आता कुठे त्याला मॅच हे चांगलं वाटत आहे पण ते काय ते साडी देत असतात ना कुंकू लावून काही असं घरी आणले डायरेक्ट नेसल्यावर शूट व्हिडिओ घेतला हो ना पाऊस चालू झाला 5 वाजता 6:30 पोहोचले म्हणते. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सर्वजण मजेत असणार. तर बघा इकडं सर्व तयारी चालू आहे. आज आणखी काय आहे तुम्ही पाहिलं असं कालच्या व्हिडिओमध्ये ताई पण आलेली इकडं. काय गडबड कशाची? चला ओवाळणीची तयारी चालू आहे इकडं. हे काय स्वयंपाक काय काय केला शिवायला? असं आहे का? बिट्टे डबं काल पण केलं होतं ना? हां काल दुपारच्या तसं वेगळ्या आणि आता संध्याकाळच्या वेगळ्या. चालते तसे बिट्ट्या संध्याकाळच्या व्यवस्थित जमत नाही रे खायला पण पचन होत नाही त्यामुळे सकाळच्या चांगल्या राहतात. आणि इकडं तयारी करत चालू आहे. हे काय करताय? संस्कार नमस्कार कर बरं. कुठे आपला मामा काढलेला दाखव बरं. कुठे काढलं तू? हे काढलं का तयार केला? चिटकाचं काय त्याला? ये बाय क्वचितपणा काही ना काही करणार असं. तर कमेंट करायला नक्की कसं केलं तर. मस्त काट केलं त्यानं. काही केलं यार घरी असंच करते नाही काय कलर द्यायचा आहे का? आणखी काय काढते तू? करे संस्कार इकडे बर तू चल सांग मग तुझं नाव काय पूर्ण सांग बरं इकडे. हां आणि तू कितवीला आहे? 2री सेकंड मध्ये. तुझ्या शाळेचं नाव काय आहे? ZPUP भंगोजी स्कूल. अच्छा ZP शाळेमध्ये आहे. भंगोजी जे आहे तिथं आहे. धोत्र्यात नाही आहे का? धोत्र्यात जाईल तू शाळा? पहिले दुसऱ्या गावाला जात होता ना तू? आता नाही का जात? आता स्वरादिदीच्या गावातच जातं म्हणजे त्या शाळेतच आहे ना? दोघं जण एका शाळेमध्ये असं आहे. आणि इकडे तयारी आहेच ओवाळणीची चालू. तर आता ओवाळणी वगैरे चालू आहे. भाऊबीजचा कार्यक्रम म्हणतात पण झाला तो भाऊबीजचा कार्यक्रम. पण आमच्या ननदबाई लेट आल्या त्यामुळे आमचं लेट चालू आहे. आणि इकडं संस्कार पण आलेला नाही. कंगवा नाही केला आज काहीच नाही. हां काहून असा करताय तू? कुठे गेलं तू आणायला? काय आणलं तू आता? हां बघा त्याचं चालूच आहे काही ना काही. आणि इकडं चालू आहे आमचा स्वयंपाक वगैरे करणं. तर नमस्कार. तर आम्ही बिट्टे वगैरे केलेले आहेत आणि गुलाबजामुन वगैरे गोड केलेले आहे. तर पावनचार वगैरे झालेला आहे. तर आता तुम्ही बघा व्हिडिओ. तर आता इकडं ओवाळणीचा कार्यक्रम चालू आहे. असं साधं सिंपलमध्ये डेकोरेशन वगैरे नाही केलेलं आहे कारण आज झालंच नाही. यांना मिठाई खाऊ घातली तर म्हणते कोंबवून दे. काय बोलतो असं तू? आ तर असा कार्यक्रम चालू आहे. आमच्या इकडं तशी लेटच असते भाऊबीज कारण ननदबाई आमच्या लेट येतात. तरी भाऊबीजला कोण नाही. आणि बरेच जण म्हणतात ओवाळणी टाकली नाही. शॉपिंगला जायचं आहे का? बरं ते येईलच म्हणा. आणि शॉपिंगचं झालं तसं जसं ताटामध्ये ठेवलं संस्कार ताट खालीच जाऊ नये म्हणतात ना. दगडाचे लाडू गेले बापा बाबा कुठून आणले? दगडाचे लाडू
अरे हे पण आहे क्या काय ननद बाई खाऊ कोणाला घालायचा होता खाल्ला कोणा फुटून नाही राहिलं नाही फुट राहिलं असं आहे. बरं हे नेमके काय झालं तुमचं? हळदी कुंकू लावून चालू आहे का? भावाला ओळा म्हणून भावाला हळदी लावून असंही चालू आहे. आणि ते फुटतच नाही दगडाचे लाडू आहे पूर्ण. आणि आई इकडे किचन मध्ये आहे. काय करतात? बिट्ट्या काढणं चालू आहे का? चला आजचा दिवस खूप बिझी जाणार आहे आपला. हा मी लागलो पाय हाय आपल्या व्हिडिओ मध्ये पाहायला पडलेला. आणि एक तर वेळेवर स्टोरेज जे आहे भरलं होतं त्याच्यामुळे व्हिडिओ जे आहे थोडासा शूट कटलेला आहे आपला. संस्कारात दुकानात आहे काय म्हटलं? पाय ह्या पाय नाही तेच आहे ना. चिल्लर केलं त्यानं सर्व मस्त आहे तुला. 40 हे 50 60 70 80 90 5 आणि 5चं काय खाल्लं? 5 रुपयासाठी 100ची चिल्लर. 5 रुपये कमी दिले तुझे. चॉकलेट खाल्ले. हा 5 रुपयासाठी 100ची चिल्लर दिली पाय. टी शर्ट पेक्षा शर्ट चांगलं वाटणार पण कारण पहिली गोष्ट येतच नव्हतं त्याला पॅनल. आणि हे आलेलं आता त्याचं कसं होतं माहिती आहे का? शर्ट आलं हो ना थोडस मॅच होत नाहीये. पाहणं चाललं नाही म्हणजे तोच घ्यायचा का? अरे पण तो लंबा होत आहे ना. कमी करून घेऊ आपण त्याला. हेच पाहिजे म्हणजे आणि खाली जे आहे साड्या वगैरे आहेत खाली सध्या लहान मुलाचं पहिले कसं आहे लहान मुलाला पसंत करणं महत्वाचं आहे. काय ते नाही इकडे बघ. टी शर्ट घ्यायचं की पॅन्ट शर्ट घ्यायचं? टी शर्ट घ्यायचं का? शर्ट चांगलं राहील त्याला. त्याचा प्रॉब्लेम असा आहे एक तर त्याच्या कमरेमध्ये जास्त मोठे कंबर मोठी वाटत आहे आणि पॅन्ट लहान आहे त्यामुळं आखूड करावं लागणार आहे. चालते असं जमला फिट होत आहे का? मग दुसरा घे दुसरा नंबर चेंज पण घ्या. पॅन्ट पण फिट होत आहे शर्ट पण फिट होत आहे. हो पहिले 2 पॅन्ट बदलावं लागलं त्यासाठी. आता कुठे त्याला मॅच. हे चांगलं वाटत आहे पण ते शर्ट मस्त होतं काढलेलं. याचा कलर थोडासा डाऊन आहे. हे पण नाही येत याच्यापेक्षा मोठं लागलं नाही ना. छातीत नाही लागलं म्हणजे कुठेच नाही लागत आहे का? भाऊ जास्त ताणून लावून काही फायदा नाही पाहिजे. त्याला पूर्ण गुंडे लावा सवय पडली त्याला. थांब दुसरं घ्या आता. टाक त्याला घाला लाव ना. हे फिट होते का? हा मग घालून पाहिलं पाय कलर पण ते चांगलं आहे. पहिले व्हाईट मधून होतं चांगलं वाटलं.
ठीक आहे, हे घालून पाहिलं हे नाही सांग हो घाला. तर बघा संस्कारचा ड्रेस काढलेला आत्ताच उभं राहा एक मिनटं. आणि झालं असं की डायरेक्ट त्यांना घातल्यानंतर मी काढणार नाही म्हणे, तसंच घालून घेतला. ठीक आहे म्हटलं काय हरकत नाही, एरी घालणंच आहे घरी गेल्यावर पण. आणि ते होत नाही तर लगे इकडे साड्या वगैरे पान चालू आहे ताईच्या पण. बरंचसं साड्या आहे. कसं एक तर राधिकाची पण इच्छा होती पण तिला काही आणलं नाही. तुम्हाला माहीतच आहे काय अडचण, तर नाही तर दोघीजण सोबतच आल्या असत्या. जसं मागच्या वेळेस पाहिलं असेल कारंजाला पण ती सोबतच गेल्या होत्या आणि यावेळेस वाशिमला येत आहे. पाहून मी सुरुवातीला असं असतं ना, थोडं थोडं वाढत जाते नंतर. मागच्या वेळेस पण इथूनच नेले होते मग. याच्या आधी जे साड्या नेलते ना 1-2 इथूनच नेले ना घरच्यासाठी. ऐका व्यवस्थित. तशी आई आणि राधिका आली होती ताई, दोघी जणी इथूनच काढली साडी. राधिकाच्या मम्मीसाठी हो हे चांगलं पॅटर्न आहे. हो पानं चालू आहे सध्या, कोणत्या घ्यायच्या कोणत्या नाही. तर काय करू तू? आता पॅक करून घे, इथंच खायची. घरी नेतं का? आणि हे बघा कोण आला नाही का, फिटू वाटत आहे काय आई? जमला नाही ते शॉर्ट मध्ये आहे ना, मस्त जमला तो. याच्यावर दिसत आहे ते. का शकल का बम बम, ते पेन्सिल नव्हती का, पेन्सिलनं चित्र काढायचं आहे जुनं सिरियल, त्याला पाहिलं तेच आठवते मस्त. आता जमला आहे ना. काही करू राहिले का ते नाही ना, अशी काय म्हणा. तयारी झालेली आहे इकडं शेवटी. आणि मेन म्हणजे साडी आपण डायरेक्ट दाखवलीच नाही. ते काय ते साडी देत असतात ना कुंकू लावून काही असं. घरी आणले डायरेक्ट नेसल्यावर शूट व्हिडिओ घेतला. डायरेक्ट दुकानातून थेट घरी आलो, लगेच तयार केली. कशाचे भात केले? ये इकडं. थांबणार होतं ना संस्कार, तू थांबणार होते ना दोघं जण. मग नाशिकला जायचंय, जाऊ दे आता लवकर येऊ आम्ही. मेन शेवटी जे आहे त्याला शॉर्ट व्हिडिओ घ्यायचा आहे, काहीतरी ट्रेड चालू आहे. बरेचसे गाणे पण घ्यायचे होते शॉर्ट व्हिडिओ वगैरे, पण काही तयारीच नाही आहे दोघांची. याची पण तयारी नाही आहे, राधिकाची पण इच्छा नाही. संस्कार त्याची माहिती आहे का, कालपासून तसंच म्हणत होतं तर जात नाही. आज आता वेळेवर तयारी डायरेक्ट निघाला. ताईचं गाव जे आहे जवळच आहे, चिखलीच्या बाजूला धोत्रा भंगोजी. काल सांगितलंच आहे तसं, सकाळी ना व्हिडिओमध्ये पण सांगितलं नाव गाव ॲड्रेस. मेन असं आहे. शांत शांत होणार. हो ना, 2 दिवस राहिलं. कालचा दिवस आणि आजचा दिवस. कालही उशीर आला.
पैसे घेतले का तुझ्यासोबत? कुठे आहे? भांग तुझा राहील का? अर्ध्या घंट्याच्या वर राहत नाही. आता कुठे गेला संस्कार? पुढे बसायचं, बस ना म्हणा. का आता कधी असं नव्हते? आता तुम्ही बोला समजा बोला असून तर तुमचं काम आहे, लवकर याच तुम्ही. हा त्याला इथं सोडून द्या. बाय. साडी पाहिजे व्यवस्थित जायचं. चला असं आहे. मेन म्हणजे ताई गेलेली आता गावकडं. फोन आला होता का? चित्त लागे ना. इथून 3 वाजता गेली म्हणल्यावर हो ना. पाऊस चालू झाला 5 वाजता. 6:30 पोचले म्हणते. हो ना, पण ते पाहुणे होते म्हणून बरं झालं. एकशे तरी जातो धोत्रे तिथून. दिवस लहान होता. मग तिथून किती किलोमीटर? बरंच लांब आहे ना. 30 रुपये झाले, 30 रुपये यायला पाहिजे. सोडून द्यायला आपलं जाणं नसतं झालं. 30 का 15 रुपये पाहिजे. कारण जास्त जास्त आहे. कुठं? धोत्रापासून चिखली. हो ते 10 ते 15 किलोमीटर. आणि तेही माहिती आहे कसं आहे, जसं आपण तपून मुरंबीपर्यंत येतो त्याच्यानंतर आतमध्ये जावं लागते, तसं हे पण आहे. तसं इकडे पण आतमध्येच जावं लागते. म्हणजे मेन रस्ता तर आहेच भोर मार्गेचा, असं काहीतच आहे. आणि नंतर आतमध्ये जावं लागते. हां पेठावून जावं लागते आतमध्ये. बरंच आड आहे ते गाव, पण त्याच्यामुळेच संध्याकाळ झालं की जास्त गाड्या नाही भेटत. आम्ही किती वेळा गेलो? अकोल्यावर गेलो ना तर पेठ मार्गी जावं लागते. हा तिकडून वापस यायला लागते चिखलीतून पेठपर्यंत. पेठून मग रस्ता लागते दुसरा. हो इथे बरं झालं सुखरूप गेली. किती वेळा म्हणतात या म्हणत. मी पाहिलं नाही आणखी. जायला पाहिजे होतं इकडेच. जाऊ आता पुढच्या वेळेस. काय आपलं जाणंच नाही झालं. हो ना. तिकडे किती वेळा म्हटलं इच्छापूरला. हो मनीषा बहिणीनं पण त्यानं किती वेळा म्हटलं. संतोष जाणं पण म्हटलं या जाणं झालं. आईचं असतं आता तिकडे कमी झालं. कुठं मी गेलीस कुठं घेतले झाले. पहिले जाणं होत आहे आमचं. हो 2 वर्ष झाली गेली नाही. बहिणीच्या घरी बहीण गेली नाही. म्हणजे जसं की आता यावरनं लग्नाला जेव्हा मावशी आली होती तेव्हापासून म्हटलं चलते भेट नाही आहे ना जवळपास. आधीपासून महिना लग्नापासून चॅनल झालती का परत हो. मावशी सोबत. त्या कार्यक्रमाच्या वेळेस असले ते. रामाच्या लग्नासाठी रामाचं लग्न आधी झालं. गृहिणी सत्याबाई त्यावेळेस. तेव्हा झाली ते भेट. चला असं आहे. शेवटी फायनली ताई वगैरे आरामशीर गेलेले हो. आणि घर एकदम शांत झालेलं आहे. संस्कारलाच आहे पाहिजे. खूपच पाहिजे. मध्ये जाऊन बसला सकाळी उठच नाही. काय करावं. खूप सारं आहे सांगण्याजोगतं संस्कारचं. 2 लिटर पाणी घेतलं तरी पाणी पाहिजेच नाही. म्हटलं घरी ताई असंच करते का? म्हटलं नाही म्हणते रट्टेच आहे त्याच्या बाप्पाच्या हातच्या. घरी नाही करत म्हणे एवढा. बरं साहजिकच आहे. धाक पाहिजेच तेवढा. तू जास्त पैसेच मागते म्हणे. तर चालते. असं आहे. व्हिडिओ खूप मोठा होत आहे आपला. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.